लोकं म्हणतात की सगळे आज अनुभव तुम्हाला कोकणातलेच कसे काय येतात किंवा सगळे लोकं तुमच्याकडे कोकणातलेच कसे काय येतात, तुम्ही कोकणातल्या असं गावाची किंवा कोकणाची तुम्ही बदनामी करता, तर तुम्ही तर तिथले स्थानिक आहात, तर तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं? मी झाडावरती चढलो होतो त्यावेळेला गावातल्या एका माणसाने मला बघितला होता की हा या झाडावर चढलाय. बंद डोळे केले का माझ्या डोळ्यासमोर एक मूर्ती यायची. बरं, ही मूर्ती काय करायची की ती पाण्यातनं वरती यायची आणि त्या अंगाराने पण लोक बरी होतात. काही लोकांचं मानणं असेल हो, तर काहींचं नसेल नाही, पण ज्याला जो अनुभव आहे त्याचा तो अनुभव आहे. माझा अनुभव मला माहिती. मी डोळे बंद केले का मला समोर एक बाई अशी मूर्ती येते बाईची आणि ती माझ्याकडे डोळे उघडून बघते. बरं, ती डोळे जेवढे बघते ते डोळे पांढरे नाही ना, डोळे लाल. एवढा एवढासा भात. बरं, तो भात पण कसा मूठ मारलेला भात पाहिजे. ते असं वाटीमध्ये घेऊन तुम्ही गोल चौकोन नाही, देवाला निवद दाखवतो तसा नाही, मूठ मारून ठेवलेला भात पाहिजे. त्या झाडाच्या खाली एक अशा काहीतरी गोष्ट आहे की त्याला त्याच्या भागामध्ये गेलेलं चालत नाही, बाहेरचा माणूस पाहिजे नाही, ते तीच राहणार. तर ह्यांना माणसाच्या केसांचा जळलेला वास जाम आवडतो. बापरे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते ॲक्च्युली आहेत कोकणातले, पण सध्या राहायला पुण्यामध्ये, आणि त्यांच्याबरोबर खूप काही अनुभव घडलेले आहेत. तर त्यातले निवडक अनुभव ते आपलं सांगणार आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव ललित कुमार मोरे आहे. मी मूळचा कोकणचा आहे, पण आता काही कामानिमित्त मी पुण्यामध्येच राहतो. झाले असतील मला साधारणतः 4-5 वर्ष, मोर दॅन 4-5 वर्ष पुण्यामध्येच आहे मी. बरं, आणि करता काय तुम्ही? मी एका कंपनीमध्ये ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून आहे आणि माझा एक छोटासा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. बरं. पाण्यासंदर्भातला आहे, वॉटर मॉडिफिकेशनचा माझा व्यवसाय आहे. पुण्यामध्येच? नाही, हा मी माझ्या गावाकडे चालवतो. ओके. बरं, काय काय कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि सुरुवात कशी झाली या सगळ्या गोष्टींची? सुरुवात कशी झाली तर सुरुवात जर का विचार केलात तर मुळात कोकणामध्ये तर काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमनली चालत असतात. एक 1996-97ची गोष्ट असेल ही. ऑब्वियसली जी गावातली मुलं आहेत सगळी, तुम्हाला तर माहिती आहे गावामध्ये काही एवढं काही अगदी हे चालत नाही. गावामध्ये सगळी मुलं 8-10 वर्षाचा मुलगा झाला का तो सगळ्या गोष्टींसाठी ॲग्रेसर असतो. असाच एक अनुभव आहे. मे महिन्याची वगैरे सुट्टी असेल त्यावेळेला आम्हाला शाळेमध्ये सुट्ट्या असल्यामुळे दिवसभर खेळायचं आणि सगळं नदीवरती जा, कुठे चिंचा काढायला, बोरं काढायला वगैरे ते सगळं चालू असायचं. तर कोकणात अशी पद्धत आहे, पद्धत नाही म्हणता येणार आहे, पण सर्रास सगळीकडे होतं. हे कसं होतं की दिवसभर तुम्ही इकडं जनावरं म्हणता त्याला, आमच्या इकडं त्याला ढोरं म्हणतात. म्हणजे गाई बैल जे असतात त्यांना आम्ही ढोरं म्हणतो. तर दिवसभर जंगलामध्ये ढोरं आपली चरतात का असे मिळते खातात आणि संध्याकाळी त्यांना नदीवरती पाणी पिण्यासाठी नदीवरती घेऊन जायला लागायचं. त्यावेळेला आम्हाला काकांची वगैरे आमच्या गुरं होती, ढोरं होती, आम्ही ती आपले घेऊन सगळेजणं जायचो. बस असं गेलो आणि ढोरांनी पाणी पियायला का त्यांना कोणी सोडायला यायची गरज नाही, ते आपलं त्यांचं ते घरी निघून यायचे. पण आम्ही काय करायचो, आम्ही नदीमध्ये आपल्या आंघोळी करत थांबायचं, जेवढं काळोख पडे तोपर्यंत आपलं थांबायचं. असाच एक भाग आहे, ढोह म्हणतात त्याला, आमच्याकडे ढोह म्हणतात, इकडे डोह म्हणत असतील, कारण की सगळीच नदी वाहती नसते. काही ठिकाणी काही भाग असतो तिकडे पाणी साचलेलं असतं आणि तिकडे तुम्ही आपली मजा करू शकता. तसंच एक ढोह आहे. तर ह्या ढोहामध्ये आम्ही आंघोळ वगैरे, आणि तो नित्यक्रम असायचा, आंघोळ करायची नदीमध्ये. पण एकदा, बरं हे असं नाही आहे की पहिल्यांदाच गेलो होतं आणि ती गोष्ट पहिल्यांदा, असं नाही आहे, पण ते अगदी असंच करता करता इकडे आंघोळ केली आणि अगदी असं मनात आलं रे की यार चिंचा वगैरे दिसत आहेत, चला बघू आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय दुसरी काम आहेत म्हणून चिंचा काढाव्या. बहिणीला पण थोडंसं आवडतं, बहीण पण म्हणली हा ठीक आहे आणा काढू. एक जण खाली थांबला माझ्याबरोबर. हां, लहानपणी झाडावरती चढण्यासाठी एक्सपर्ट होतो, एवढं तर नक्की 100% सांगाल. गावाची पोरं तशीच असतात. झालं, गेल्याच्या नंतर इकडे बघितलं चिंचा वगैरे जास्त आहेत, मग आपला चढलो झाडावरती, काढल्या भरपूर चिंचा, काढल्या अगदी भरपूर काढल्या, खाली आलो आणि निघालो घरी. संध्याकाळी एक 6:30-7 साधारण अंधार पडत आला, काळोख होत आला आता. गावाकडे काय होतं ना, गावाकडे 7:30-8 वाजता लोक
जेवण करून 8:30-9पर्यंत झोपून गेलेली असतात. आम्ही आपले 6:30पर्यंत घरी आपले पोचलो. संध्याकाळी घरी गेलो आणि काही नाही, म्हणजे जाईतोपर्यंत काहीच नाही. पण संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर आला ताप, थोडं बॉडी वगैरे जड झाली. हा स्वतःचा मला झाला. बरं, आता घरामध्ये सांगावं नदीच्या पाण्यामुळे आहे तर परत सोडणार नाहीत. दुसऱ्या दिवशी काय बोललो नाही, शांत. पण जसं ती वेळ जात गेली तसं असं व्हायला लागलं की ताप चढला, बॉडी जड झाले, डोळे बंद केल्याच्या नंतर काहीतरी वेगळे दृश्य दिसत आहेत, असं सगळं व्हायला लागलं. मग थोडंसं आईला माझ्या शंका आली. पण काय झालं, त्यावेळेलाच ज्यावेळेला तुम्ही झाडावरती चढलो होतो त्यावेळेला गावातल्या एका माणसाने मला बघितला होता की हा ह्या झाडावर चढला आहे. जसं आम्ही आमची ढोरा घेऊन जातो तशी लोक पण येत असतील ना, तसं तो एक गावातला होता, तो पण ढोरा घेऊन आला होता. पण त्यांनी बघितला होता. मग त्यांनी माझ्या आईला सांगितला की हा त्या ठिकाणी त्या झाडावरती चढला होता. बरं, मग आईने मला विचारलं की कुठं गेला होतास तू, कुठनं आणल्यास हे चिंच? तर मग आपलं सांगितलं, मी आपला अमुक ठिकाणी येतो, शेंडव म्हणून आहे तो भाग, तिथं एक खालच्या साईडला खालच्या पांदीत गेलो होतो. त्या गवंडानी वरती चढलो आणि गवंड म्हणजे तो एक रस्ता असतो, तो ढोरांचा येणार, त्याला गवंड म्हणतात आमच्याकडं. त्या झाडावरती चढलं आणि ते कडून आलो. बरं, पण त्यावेळेला झाला असा की ज्यावेळेला ते डोळे बंद करायचो, बंद डोळे केले का माझ्या डोळ्यासमोर एक मूर्ती यायची. बरं, ही मूर्ती काय करायची की ती पाण्यातनं वरती यायची आणि ती पाण्यातनं वरती यायची आणि येऊन तिने डोळे उघडले का मी दचकायचो. अच्छा. डोळे बंद केल्यावरती हास्य, बाकी काहीच नाही. आणि ताप पण खूप. गावाकडं असं असतं की ताप आला किंवा काय झालं तर तुम्हाला लगेच डॉक्टरकडं नाही नेत. आमच्याकडं अजून पण अंगारात लावतात आणि त्या अंगाराने पण लोक बरी होतात. काही लोकांचं मानणं असेल हो, तर काहींचं नसेल नाही. पण ज्याला जो अनुभव आहे त्याचा तो अनुभव आहे. माझा अनुभव मला माहिती आहे. मग मात्र आईला थोडीशी वेगळी शंका आली की हे काहीतरी वेगळं आहे, बाहेरचा काहीतरी आहे. मग आईने काय केला, माझ्या एका काकांना सांगितलं की मला बंडू म्हणतात, घरामध्ये बंड्या म्हणतात, बंड्याला असा असा त्रास झाला आहे. ठीक आहे. काका, आता आमचे काका होते माळकरी संप्रदायातले, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे काही लोक काही गोष्टी अंगावरनं उतरून टाकताना काय करतात की कोंबडा किंवा तुमच्या अंडी असं काहीतरी उतरून टाकून देतात. आणि काही लोकांचं असतं की काय काय विशिष्ट प्रकारचे पदार्थ अंगावरनं उतरून टाकून द्यायचे. ठीक आहे. मग हे पदार्थ कुठले, तर काही लोक भात उतरवतात, भातावरती काळा कोळसा ठेवतात, काही लोक लिंबू उतरून टाकतात, काही नारळ उतरून टाकतात. म्हणजे असं ते वेगवेगळं आहे. काही आपला कोल्याचा फल असतो, तुम्ही कोला म्हणतात आमच्याकडे त्याला, तो कोल्याचा फल असतो, तो उतरून टाकतात. हो, ते साऊथ इंडियाला जास्त करून करतात ते. हां, बरोबर. वरती कापूर वगैरे कापूर ठेवतात, बरोबर. हां, तर तो आमच्याकडे कोला म्हणतात त्याला. घराच्या इकडं पण बांधलेला असतो लाल फडक्यामध्ये, त्या कोल्याचा फल टाकतात. असं ते एक वेगवेगळे प्रकार आहेत. तर काकांना आमच्या ही गोष्ट समजायची. काकांनी विचारलं, काय रे, काय नक्की काय तुला त्रास काय आहे? म्हटलं की मी आलो, आंघोळ करून आलो. आंघोळ करून आल्यावरती ताप आला आणि मी डोळे बंद केले का मला समोर एक बाई अशी मूर्ती येते बाईची आणि ती माझ्याकडे डोळे उघडून बघते. बरं, ती डोळे जेवढे बघते ते डोळे पांढरे नाही ना, डोळे लाल. म्हटलं बरं. म्हटलं मग आता काय? मग काकांनी एक उपाय सांगितला, ते बाबांनी माझ्या केला. त्यांनी पत्रावळी कशी फलसाच्या पानाची, म्हणजे पानाची पत्रावळी, इकडे तुम्ही पानाची म्हणतात, इथं बदामाच्या पानाची पण मिळते आणि तिकडे फलसाच्या पानाची मिळते, त्याची पत्रावळी. त्या पत्रावळीमध्ये त्यांनी भातावरती डाळ नाही, फक्त भात, एवढा एवढासा भात. बरं, तो भात पण कसा, मूठ मारलेला भात पाहिजे. ते असं वाटीमध्ये घेऊन तुम्ही गोल चौकोन नाही, देवाला निवद दाखवतो तसा नाही, मूठ मारून ठेवलेला भात पाहिजे तो भात. त्याच्यावरती निखारा, काळा निखारा, पेटलेला नाही, तो असं त्यांनी ते सांगितलं आणि तो माझ्या अंगावरनं त्यांनी बाबांनी उतरवला.
उतरवल्याच्या नंतर बाबांनी तो नेऊन तिठ्यावरती टाकून दिला. बरं, तो नेत असता पण एक प्रक्रिया आहे बरं का. ते तुम्ही घेतला आणि टाकून असा नाही विषय. त्याच्यामध्ये गणित कसा असतो, तो जेव्हा तुमच्या अंगावरनं उतरवतात, उतरवल्याच्या नंतर जो माणूस घेऊन चालला आहे त्यांनी मागं बघायचं नाही, सरळ चालत जायचं. जिथं मागना कोणी आवाज देते काय करते काही घेणं देणं नाही, सरळ जायचं, सरळ. तो माणूस ज्या वेळेला एक अंगावरनं उतरून घेऊन जात असेल तेव्हा झाडूनी, घरात कोणी बाई असेल तिने झाडूनी तो त्याचा रस्ता झाडत आणायचा आणि हुंबऱ्याच्या बाहेर येऊन ती झाडू आपटायची. अशी ती एक प्रक्रिया आहे, ती प्रोसेस आहे पूर्ण. मग त्यांनी त्या बाबांनी माझ्या ते केला. गेले जाऊन मग ते परत आले. मग डायरेक्ट घरात नसतं यायचं, हात पाय धुवायचे पहिले, घरात यायचं, असा तो विषय. मग घरात आले. घरात आल्याच्या नंतर मग बसले सगळेजण. मग मात्र बाबांनी माझ्या काकांनी, म्हणजे मोठे काका होते माझे, त्यांना विचारलं की नक्की गणित काय झालं, म्हणजे का झाला असा. तर ते विषय कसा होता की ज्या भागातनं मी त्या चिंचा आणल्या होत्या, ज्या झाडावरनं, त्या झाडाच्या खाली एक असा काहीतरी गोष्ट आहे की त्याला त्याच्या भागामध्ये गेलेलं चालत नाही. बाहेरचा माणूस पाहिजे नाही, ते तीच राहणार. ती एक तिथं एका बाईचं एक वाईट शक्ती बोलू शकतो आपण, ठीक आहे. भूत नाही बोलता येणार, वाईट शक्ती आहे. भूत आणि वाईट शक्ती दोघांमध्ये फरक आहे. वाईट शक्ती आहे तर तिला आवडत नाही की तिच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, माझ्या भागात नाही यायचा, म्हणजे तुम्ही बाकी काही करा पण माझ्या भागात यायचं आणि माझ्या भागातनं काय घेऊन पण जायचं नाही, असं आहे. तर मग ते विचारलं की काय होता नक्की. त्यावेळेला काकांनी सांगितलं की त्याला माहिती नव्हतं ते, पण ती त्याच्या मागणं आली. का आली तर त्यांनी तिची वस्तू आणली. ती वस्तू आणायला नव्हती पाहिजे. चिंचा आणल्या ना मी घरी, ती वस्तू आणायला नाही पाहिजे होती. ती वस्तू आणायची नव्हती तर तो घेऊन आला. तिला ते आवडलं नाही तर ती आली आणि ती डोळे मिटल्यावरती दिसत होती, ती बाई होती. ती सांगत होती की माझ्या वस्तू मला परत दे. अच्छा. नाही तर मी तुला सोडणार नाही. आता ते काय आला की काकांनी हे पण सांगितलं की आता परत तिकडं कधी जाऊ नको म्हणून. आता ठीक आहे, म्हणजे आता ती गोष्ट कशी असते ना की एवढ्या अगदी वर्षभर सगळी एवढी पोरं जात आहेत. बरं, एक मुलगा जात नाही ना. आता गावाकडे कसं सगळे घोळक्याने जातात. त्याच वेळेला मला का सुचला त्या चिंचा जाऊन काढाव्या. त्याच वेळेला मी त्या झाडावरती एवढ्या दिवस चाललं पण कधी नाही गेलो, त्याच वेळेला नेमका गेलो. तर तो प्रहर असतो, त्या प्रत्येक शक्तीचा बाहेर फिरून त्याचा भाग बघण्याचा एक वेळ असते आणि त्या टायमात जर का मी त्या माणसाला किंवा त्या शक्तीला तिथं भेटलो का ती तुम्हाला धरणार आणि ती तुमच्याबरोबर येणार. मग काकांनी सांगितलं की त्या वेळेत तू गेलास आणि त्या वेळेत गेल्यामुळे तुला तो त्रास झाला. हां, म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तो त्याच्यानंतर मात्र मग त्या साईडला आम्ही काय फिरवलो नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की जर का फिरकलं तर मग घरचे कसं हे करणार. आणि लहान ना, म्हणजे किती 8-10 वर्ष, म्हणजे का अगदीच अक्कल होती, एवढा पण नाही ना. नाही, बरोबर. काय वाईट आणि काय चांगलं एवढा पण समजत नव्हता. आता आपल्या चॅनलवर आपण महाराष्ट्रातल्या खूप ठिकाणावर आपल्याकडे व्हिडिओ आपण येतात, लोक त्यांचे अनुभव शेअर करतात आणि आपण ते सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो आपला म्हणजे व्हिडिओ किंवा जे लोकांचे अनुभव आहे सगळ्यात जास्त आपल्या चॅनलवर, तर ते आहेत आपल्या कोकणातले. तर कोकणातले अनुभव टाकल्यानंतर लोक म्हणतात की सगळे आज अनुभव तुम्हाला कोकणातलेच कसे काय येतात, किंवा सगळे लोक तुमच्याकडे कोकणातलेच कसे काय येतात, तुम्ही कोकणातल्या असं गावाची किंवा कोकणाची तुम्ही बदनामी करता, तर तुम्ही तर तिथले स्थानिक आहात, तर तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे. नाही, बदनामीचा विषय नाही. बघा, कोकणातल्या बदनामीचा विषय असा विषय नाही. विषय कसा आहे की तुम्ही जर का आता बघितलात ना, आपल्या अख्ख्या भारतामध्ये जर का ह्या काही गोष्टी असतील, ह्या गोष्टी कुठं घडतात जास्त, अख्ख्या भारतात बंगालमध्ये जास्त. तुम्ही जर का बघितलात त्यांचा ते नवरात्रीचा टाईम असतो, किंवा इथं ते बंगाली बाबा तुम्ही लय काय काय बघितलं असाल. बंगाली विद्या पण ही एक वेगळ्या प्रकारची विद्या आहे, ठीक आहे. बरं, आता ही गोष्ट काय महाराष्ट्रात फक्त कोकणातच घडते का? नाही ना, सगळीकडं घडते. कुठं घडत नाही असं नाही, असा कुठलाच भाग नाही की जिथं घडत नाही, सगळीकडं घडते.
पण मग कोकणातलेच का ना लोक हे करतात? तर तुम्ही आजच्या घडीला बघितलात तर कोकणाचा जो भौगोलिक भाग आहे, तुम्हाला कुठं म्हणजे आता आम्ही कोकणामध्ये कोकण म्हणतो आणि वरच्या साईडला आम्ही घाट म्हणतो. हो, सातारा, सांगली, कोल्हापूर आहे घाट म्हणतो, घाट. ठीक आहे. आता या घाटावरती कोकणासारखा कुठं जंगल, दरी, डोंगर तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही दिसणार. कोकणामध्ये आहेत. ठीक आहे. बरं, तुम्ही म्हणता की ह्या काळे जादू फक्त कोकणातच का तुम्ही बोलता? बरोबर ना. मग असे जंगली प्राणी पण आहेत ना की ते फक्त कोकणातच दिसतात. काळा जादू म्हणण्यापेक्षा कसं की सगळी म्हणजे तुमच्याकडे जे अनुभव सांगणारे लोक आहेत ते सगळ्यात जास्त कोकणातले कसे, कारण तुम्ही कोकणाचं नाव बदनाम करता असं लोकांचं म्हणणं आहे. कोकणाचा नाही, आता जो माणूस जिथला स्थानिक आहे तो करणार. बरोबर आहे. उद्या जर का मी विदर्भातला असतो, मी विदर्भातला सांगितलं, मी कोकणातला कशाला सांगू? मी कोकणातला आहे म्हणून मी कोकणातला सांगतो, जो माझा अनुभव आहे. ह्याच्यामध्ये कोकणाला बदनाम करण्यासारखा असा काही विषय नाही आहे. बदनाम करण्यासारखा असा काहीच विषय नाही आहे. जी गोष्ट जिथं घडते तिथं ती गोष्ट बोलली जाते. हां, उद्या जर का मी कोकणातला आहे पण माझा अनुभव जर का मी घेतलेला आहे, समजा कुठे तुम्ही म्हणा संभाजीनगरला घेतला आहे किंवा नगर जिल्ह्यामध्ये कुठेतरी पुण्यात घेतलंय, पुण्यात घेतला आहे, तर मी पुण्यातला सांगणार. मग पुण्याला थोडी बदनाम केलं, मी माझा अनुभव सांगितला ना. मी कोकणाला बदनाम नाही केलं किंवा कोकण बदनाम होणार पण नाही. हो, थोडक्यात. कारण की फक्त ही एकच पडती बाजू आहे किंवा चांगली बाजू आहे, वाईट असं नाही ना. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या कोकणामध्ये सर्रास प्रसिद्ध आहेत. किनारपट्टी प्रसिद्ध आहे आपली. आपल्या कोकणामध्ये असे कितीतरी किल्ले आहेत की ते बहुतेक लोकांना माहिती पण नाही आहेत, पण आमच्या कोकणी लोकांना माहिती आहेत आणि आम्ही ते वेळोवेळी एक्सप्लोअर पण केले. त्यावेळी थोडी बदनाम केलं असं नाही आहे ना. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक काय अनुभव तुमच्या मित्रासोबत घडलेला? आता तुम्हाला कोणी काही प्रश्न विचारला असेल किंवा कोकणाला तुम्ही का बदनाम करता, बरोबर ना. ठीक आहे, मी कोकणातला आहे पण मी आता पुण्यामध्ये राहतो. मी आता तुम्हाला पुण्यातला अनुभव सांगतो. म्हणजे ऑब्विसली सगळ्याच गोष्टी थोडी ना, म्हणजे भूत फक्त कोकणात असं थोडी आहे, घाटावरती पण असतील. म्हणून तुम्हाला आता पुण्यातला अनुभव सांगतो. पण कोकणातली लोक तशी जर पाहायला गेली तर खूप अशा मोकळ्या स्वभावाचे, ते जे वाटतं ते डायरेक्ट बोलून टाकतात. आमच्या मनात काय राहत नाही. म्हणजे मनामध्ये काय माहिती आहे का, एक तर आम्ही तिडी अजिबात ठेवत नाही मनात. म्हणजे जर का वाटला ना मला की बाबा मला काहीतरी हे आहे, म्हणजे बोलू का नको, असं नाही. मला वाटलं मी बोलून टाकलं, विचार नाही लपून काय ठेवायचा. म्हणजे तिडी ठेवायचीच नाही ना. क्लेश कशाला पाहिजे, कोणाबद्दल ठेवायचंच नाही क्लेश. काय फरकच नाही पडत. काय म्हणजे राग रुसवा धरून काय उपयोग आहे. आणि ह्या सगळ्या ओघांमध्ये मग लोक अनुभव सांगतात, असं आहे. कोकणातला आहे पण मी तुम्हाला पुण्यातला अनुभव सांगतो. चांगला म्हणजे असं पण नाही आहे की काय म्हणतात त्याला काहीतरी उगाचच सांगायचं म्हणून, पण जो मी स्वतः अनुभव घेतला आहे तो तुम्हाला सांगतो. कात्रज भागामध्ये एक माझा मित्र आहे. ठीक आहे, जवळचा मित्र आहे. अगदी येणं जाणं त्याच्या घरी आहे, त्याचं माझ्या घरी येणं जाणं आहे. आणि आजची ओळख नाही आहे, फार जुनी ओळख आहे आमची, ते माझी आणि त्याची. ठीक आहे. तर त्याचा काय होता, एक असाच आमचा प्लॅन ठरला मित्रांचा. तुम्हाला पण माहिती आहे की त्याची वाईफ वगैरे मंडळी घरी नव्हती, कोणी माहेरी गेल्या होत्या, एकटाच घरी होता. आमचा आपला ठरला जाऊ, थोडंसं बसू आणि जेवण खाऊन करून मग निघून येऊ रात्रीचे, असा आमचा प्लॅनिंग ठरला. मी साधारणतः इथनं 3:30-4 वाजता निघालो. मी आणि माझा अजून एक आमचा कॉमन फ्रेंड आहे. आम्ही दोघंजण इथून निघालो, तो घरीच होता पोरगा. गेल्याच्या नंतर मग गेलो, ते चहा पाणी वगैरे घेतलं. मग असंच अगदी ठरला की काय करायचं, रात्री जेवायला काय हे करायचं. तर मग ठरलं बाबा काहीतरी आणू बाबा बाहेरनंच पार्सल, इथं बाहेरनंच काहीतरी पार्सल आणू. चिकन बिकन आणायला गेली ही पोरं. संध्याकाळी 6-6:30चा टाईम असेल, 6:30-7 पकडा तुम्ही, 7-7:30चा टाईम असेल. साधारणतः एक एप्रिल-मेचा महिना होता. प्रचंड उन्हाळा आणि आपल्या पुण्यात तर तुम्हाला माहिती आहे उन्हाची काय परिस्थिती आहे सध्या. गेलो आम्ही, ही पोरं गेली हे आणायला. मी घरामध्ये एकटाच होतो. आता ती येतात तर काय करू म्हणून मी आपला सहज पलंगावरती आडवा झालो, टी व्ही लावला होता. पण काय कोणास ठाऊक त्यावेळेला चला माझा डोळा लागला, थोडासा डुलका आला मला.
अगदीच म्हणजे एक 15-20 मिनटाची गोष्ट असेल, डुलका लागला. डुलका लागल्यावरती काय आलं ना, सुरुवातीला मला असं काही तुम्हाला माहिती आहे का, 2 प्रकारचे गाढ झोप असते आणि एक अशी झोप असते ना की थोडा काय वाजला तरी तुम्हाला जाग येते हो, एकदम. तो डुलका म्हणजे त्याला डुलका सतर्क असते हां, सतर्क एकदम. तर त्या पद्धतीची ती होती. जसे जसे मी डोळे मिटले, म्हणजे जसे डोळे मिटले, थोडं असं वाटायला लागलं की थोडा काहीतरी दाब आहे, म्हणजे वरनं काहीतरी दाब पडतोय आपल्यावरती असं मला जाणवलं. म्हणजे हालता येत नव्हता. आपण जरा हालायचा प्रयत्न केला ना तर ते होत नाही, नाही का. आणि एक जसं त्या मुलं ती आली, म्हणजे ते माझे दोन्ही मित्र आले आणि त्यांनी ती कडी वाजवली आणि ती कडी वाजवली त्याच वेळेला छातीवरती असं एवढ्या जोरात तो दाबला गेला की मी अक्षरशः किंचाळून उठलो. मित्रांनी थोडा वेगळा शब्द प्रयोग केला की काय झालं बघा, याला मित्र आहेत ते शेवटी. पण त्यावेळेला खूप म्हणजे खूप घाबरलो. पहिल्यांदा मला ते पहिल्यांदा उठल्या समजत ना की आपण कुठं आहोत. झोपेतनं उठल्यावरती आपल्याला लगेच लक्षात येत नाही बघा कधी कधी की आपण कुठं आहोत, बाबा गाडीत आहोत, घरात आहोत, कोणाच्या घरात आहोत, काही समजत नाही. पहिलं तर तसंच काय समजलंच नाही की कुठं आहे, काय चाललं आहे ते. पण जसं ती लोकं आतमध्ये आली, पहिला बसल्यावरती त्यांनी मला विचारलं की का ओरडलास एवढ्या जोरात, काय झाला तुला. पहिला काही बोललो नाही. ते का मित्रांनो थोडं पाणी बिणी आणून दिला. थोडं होतं घाबरल्यासारखं होतं. ते आपण किती म्हटलं किती स्ट्रॉंग आहेत किंवा काय ना, पण आज पण रात्रीचं एखाद्या सुनसान ठिकाणी जाण्यासाठी कोणी असू दे त्याला थोडासा त्रास होणारच. मग त्यांनी पाणी वगैरे दिलं. मग त्यांनी विचारलं झालं काय तुला असं की तू एवढ्या जोरात का किंचाळून उठलास. मग त्या म्हटला की अरे मला नाही का छातीवरती माझ्या कोणीतरी जोरदार पाय दिला की हात दिला की काय, पण ती कळ आहे ना ती एकदम आतपर्यंत गेली आणि त्याच्यामुळे मला ते वजन सहन झालं, म्हणून मला ते थोडंसं हे झाला. लगेच त्यांनी काय मला सांगितलं नाही. त्याला ठीक आहे हरकत नाही, चल जेवण बिवण करून घेऊ. ठीक आहे, मग बसलो, जेवण केलं आम्ही. आणि ऑब्वियसली मित्र काय आम्ही रात्री मग थोडंसं गप्पा मारायला सुरुवात केली. मग त्यांनी मला सांगितलं की तू पहिला माणूस नाही आहेस, की तुला हा अनुभव आला, हा तू पहिला माणूस नाही आहेस, तू हा तिसरा नंतर चौथा माणूस आहेस. याच्या आधी पण काही लोकांना अनुभव आले, फक्त फरक एवढा आहे की त्यांनी ती गोष्ट डायरेक्ट सांगून टाकली आणि त्यांना तो त्रास सारखा होत होता. ते जर का माझ्या घरात 2 दिवस राहिले तर 2 दिवस, म्हणजे त्याचे नातेवाईक, म्हणजे कोणतरी बहीण म्हणा, भाऊ म्हणा, आई म्हणा, कोण असं जे कोणी असेल ते, त्यांना म्हणतो की ते जर का 4 दिवस राहिले तर त्यांना 4 दिवस त्रास होणार. तुला फक्त तो एवढ्या वर्षामध्ये आज पहिल्यांदा त्रास झाला. म्हटलं बरं. पण मग काय झालं माहिती आहे का, मी त्याला नाही का पहिल्यापासून एक गोष्ट सांगायचो की भाई तुझं एवढा बाहेर गरमी आहे, एवढं सगळं आहे, तुझी रूम थंड का, एवढी गार का पडते. म्हणजे ती एवढी गार पडायची रूम की तुम्हाला रात्रीचा अंगावर घेऊन झोपायची वेळ आहे ना, पंखा लावायची गरज नाही. उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यासारख्या उन्हाळ्यामध्ये त्याची रूम एवढ्या मोठ्या प्रमाणात गार पडायची. बरं, रूम पण काय अगदी अशी टॉपला होती, खाली ग्राउंड असं काय नाही. 3rd फ्लोअरला रूम होती, वरती 2 मजले होते, खाली 2 मजले, 3rd फ्लोअरला रूम होती. मग त्याला मी सांगितलं की बाबा मला काहीतरी गडबड वाटते, नाही का. मग तो बोलला की काय तुला. तर म्हटलं की अरे तू कधी बघितलंस का की एवढा सगळा असून पण तुझी रूम कधी पण गारच असते. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, काही असो, तुझी रूम गारच असते. मग ती गार का असते. म्हटलं इतर म्हणजे तुझ्यावरती खाली पण तू कोणाला विचारलं ना तुमच्या घरात कसं किंवा कधी जाणं झालं असेल, तुला जाणवलं असेल. तो हो यार मी कधी ही गोष्ट मार्क नाही केली. आता त्यांनी मार्क का नाही केली की त्याला ती समजली नसेल, त्याला ते कळलं नसेल किंवा काय, किंवा त्याला काय त्यातलं माहिती नसेल म्हणून, आपल्याला नाही माहिती, पण ते मला जाणवलं. मग त्याला म्हटलं ठीक आहे, आपण काय करू, आपण थोडंसं जरा बघू बाहेरचं काहीतरी. मग आम्ही ठरलं की बाबा असं तर एक माझ्या ओळखीचा एक माणूस आहे नाशिकच्या पुढे, एक सटाणा नावाचं एक भाग आहे, तिथे एक गाव आहे, त्या गावातला एक माणूस आहे. तो माणूस शंकराचं भक्त आहे, अगदी साधा, एकदम साधा माणूस. म्हणजे तो माणूस गौंड्याचं कामं करतो, पण शंकराचा तो भक्त आहे. त्याचं पण एक आहे वेळ की तो, आता हे जे बघणारी लोकं असतात ना यांची एक वेळ असते बरं का,
हे तुम्ही कधी उठून जाऊन नाही बघू शकत. काही लोक नवरात्रीच्या 9 दिवसात बघत नाहीत बाहेरचं किंवा काय असं ते असतं. तर मग आम्ही काय केलं, आम्ही ह्याच्या घरावरनं एक असा तांदूळ हे करून घेतले, भारावून घेतले आणि आम्ही गेलो त्या माणसाकडे गेलो. त्यांनी ते बघितलं आणि ते तांदूळ वगैरे सगळं बघितलं. त्यांनी असं सांगितलं की तो जी जागा होती त्यावेळेला, ठीक आहे, त्या ठिकाणी एक झाड होता. तो झाड कसला होता? पिंपळाचा. आणि तो झाड ज्या वेळेला ती बिल्डिंग बांधायची होती त्यावेळेला तो झाड तोडला. तो झाड तोडल्यावरती तिथं जी राहणारी वाईट शक्ती होती त्याला मुंजा म्हणतात. मुंजा हा कधीही ज्या ठिकाणी मुंजाचं वास्तव्य असेल त्या ठिकाणी तो परिसर तुम्हाला गारच भेटणार. म्हटलं वरचा भाग गरम आहे, खालचा भाग आहे, ह्याचंच का गार असेल ना. हो. हां. तर त्या झाडाच्या तो कुठपर्यंत चढायचा, तो जास्त कुठल्या फांदीवरती बसायचा, तो तेवढाच भाग तो तुम्हाला जाणवणार, असं त्या माणसाने सांगितलं. म्हटलं च्या आईला हे काहीतरी वेगळंच भानगड आहे. मग आता ह्याला करायचं काय? त्याने म्हटलं माझ्याकडनं होणार नाही, 2च ऑप्शन आहेत, तुम्ही दुसरा कोणतरी माणूस बघा, नाही तर तुम्ही तो घर सोडून द्या, तुम्ही त्या घरात राहायचं बंद करा. बरं म्हटलं की मग तो दुसऱ्यांना का त्रास देतो, नाही का? तर त्या माणसाने असं सांगितलं की त्या घरामध्ये आता घर त्या मित्राचं, बघा तुम्ही नीट समजून घ्या, घर त्या मित्राचं, पण तो इनडायरेक्टली घर त्या शक्तीचा पण त्याचा भाग ना तो. तर मग त्या घरामध्ये त्याला दुसरा माणूस आवडत नाही की जो त्याचा भांडा उघड करेल. अच्छा. हां. मग म्हटलं ठीक आहे, म्हणजे माझं ठीक आहे किंवा ह्याचं ठीक आहे हे समजू शकतो आपण. म्हटलं मग ह्याचे जे बाबा आई वगैरे यायचे त्यांचं काय, म्हणजे त्यांना का, तिथं घरातलीच होती. तर त्यांनी सांगितलं 2 गोष्टी असतात. एक, जर का तुम्ही भक्तिमय मार्गाला असाल, आता त्याच्या घरातले जे होते ते प्रॉपर देवाबिवाचं सगळं करणारे आणि मी हे कळणारा, तर त्यांनी असं सांगितलं की म्हणून त्याला ते आवडत नाही की त्याचा भांडा फुटणार. माझ्या घरात राहायचं नाही, तुम्ही निघून जायचा. मग तो तुम्हाला त्रास काय द्यायचा? दाब आहे. म्हटलं मग ह्या दोघांना का नाही? म्हटलं ह्या दोघांना त्यांनी ॲक्सेप्ट केला. त्याचा विषय असा आहे की तो ह्या दोघांचा परिवारामधलाच आहे. मुंजाला परिवार पाहिजे असतं, ते तुम्ही पाहिलं असेल की त्याला ते रक्ता परिवार पाहिजे असतात असा. मग त्याला म्हटलं मग आता काय? तर तो बोलला की तुम्ही 2 कामं करा, एक तर तुम्ही दुसरा कोणतरी माणूस बघा, नाही तर तुम्ही तो घर सोडून द्या. मग ठीक आहे. शेवटी त्या माणसाने तो घर सोडला. दुसऱ्या एका ठिकाणी गेला राहायला. आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मग मात्र त्याची भरभराटी बऱ्यापैकी झाली, काही हे नाही झालं. पण ह्या घरामध्ये मात्र तो एक बेकार अनुभव होता. त्याच्यामुळे त्याला काय काय प्रॉब्लेम झाले? तुमच्या मित्राला काय काय प्रॉब्लेम झाले ते? एकतर म्हणजे घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठलं कामच नाही होणार. साधी कामं, तुम्ही साधं समजा तुम्ही काहीतरी वस्तू आणायला गेलात ना, तुम्हाला नाही भेटणार, त्याला भेटणारच नाही. पण दुसरा कोण गेला तो घेऊन येणार. अधोगती म्हणतो आपण, ती मागं लागली. मग खूप काही लोक त्या मुंजाचा वापरही करून खूप अशा काही गोष्टी पण घडून आणतात ना, मग तशातलं काय? आता ते बांधण्याचा विषय असतो. नाही तसा विषय नाही, तो बांधण्याचा विषय असतो. मुंजा म्हणजे काय होतं की मुंजा होतो का, तर ज्याची मुंज झाली, सोडमुंज झाली नाही आणि त्याचा जर का मृत्यू झाला किंवा काय आलं तर तो मुंजा होतो. मग ह्या मुंजाचं काय ना की ह्या मुंजाला लॉंग टर्म आयुष्य असतं. म्हणजे हा सगळ्याच्या, म्हणजे जसं ब्रह्मराक्षस वगैरे म्हणतात ना, त्याच्यानंतर हा खूप ताकदवान शक्ती आहे. ही शक्ती एवढी ताकदवान असते की ही खूप वर्षानुवर्ष राहत असते. ह्याला बांधणं एवढं सोपं नाही. ह्याला बांधण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचा माणूस पाहिजे किंवा भक्त पाहिजे, तरच तो करू शकतो. नाही तर ह्याला बांधूच शकत नाही. आणि हा कोणावरती सोडता येत नाही आणि कोणाला त्याचा पिछा पण सोडता येत नाही. त्याच्या मनात आला की ह्या माणसाला धरायचा तर धरायचा. मग धरायचा तो असा की त्याच्या दारातला कुत्रा पण ठेवत नाही. दारातला कुत्रा ठेवत नाही म्हणजे त्याच्या घरामध्ये
का असेल ते सगळा धुवून नेण्याचं काम हे करतो असं. म्हणजे सगळ्यांनाच घालवतो. प्रचंड म्हणजे प्रचंड. बरं, हे फक्त तेच नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना की ह्या वाईट शक्ती करतात. काही लोक असं पण करतात की जी जकीण आपण म्हणतो, हो, ठीक आहे, ह्याला बोलवण्याची एक विधी आहे. ही एक ठराविक अमावस्येच्या वेळेला वगैरे ते करतात, असं आहे, ती एक विधी आहे. मग ह्यांना काय आवडतं, तर ह्यांना माणसाच्या केसांचा जळलेला वास जाम आवडतो. बापरे. म्हणजे माझ्या वाचण्यामध्ये पण आलेलं आहे आणि माझ्या काही लोकांच्या ऐकण्यामधनं पण मी ऐकलेलं आहे की केस जाळतात आणि त्याच्यावरनं त्यांना बोलवतात आणि त्यांना बंदिस्त करतात, बांधून ठेवतात. मग त्यानंतर मग तो जो कोणी असेल माणूस बांधणार, तो मग त्याला पाहिजे ते काम तिच्याकडनं करून घेतो. म्हणजे याचा वाटोळा कर, त्याचा हे कर, किंवा मला आमकं पाहिजे हे ते, असं ते करत राहतो ते. पण मग ह्या गोष्टी पण होतात. म्हणजे आता हे कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही गाणगापूरला वगैरे तिकडं बघितलं असाल की तिकडं सगळे ते भूतं वगैरे खांबावरती वगैरे चढतात, बरोबर ना. मग तशीच ही म्हणजे वाईट शक्ती ही काढण्यासाठी पण लोक प्रयत्न करतात ना. खूप असे माणसं आहेत की ते खूप चांगल्या गोष्टी करतात. म्हणजे आता आपण आत्ताच्या भागामध्ये, आत्ताच्या काळामध्ये जर का बोलायला गेलो तर त्याला आपण पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणतो. की जे असतात काही लोक की जे काही मशीन्स घेऊन शोधतात ना. खूप असं बघितलं असेल तुम्ही की ती लोक शोधतात म्हणून, बरोबर ना. पण मग फक्त नजरेनी पण, म्हणजे घरात पाय ठेवल्या पण काही लोक अजून पण सांगतात की ह्या घरामध्ये अमुक गोष्ट आहे, ह्या घरामध्ये ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत. अजून पण अशी लोक आहेत. आणि ही लोक तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात, भारतामध्ये सगळीकडे भेटणार. प्रत्येकाची भाषा वेगळी, हे वेगळं, भाग वेगळा, पण अशी खूप लोक आहेत, खूप. एक गाव आहे, आमच्या इकडचं एक गाव आहे, ठीक आहे. आमच्या इकडे म्हणजे आमच्यापासून एक 50-60 किलोमीटर लांब असेल तो अंदाज. तिथं नाही का एक देवी आहे. आता आमच्याकडे एकविरा मरिया यांना खूप मानतात, खूप मोठ्या प्रमाणात मानतात, ठीक आहे. तर देवीची ती भक्त आहे. ही भक्त अशी आहे की हिचा एक वार आहे, काही मोठे शुक्रवार का मंगळवार काहीतरी आहे, मला पण आता नक्की वार नाही आठवत आहे. पण ही बाई जी आहे ही एवढी पॉवरफुल आहे. राख असते आपली, राख, या राखेतना ती सांगते की तिच्याकडं आलेल्या माणसाला कुणी काय केलं आहे, त्याला बांधलं आहे. की बांधलं म्हणजे बांधण्याचा पण एक प्रकार करतात. जसं तुम्ही भूतांना बांधता तशी वाईट शक्ती बांधू शकते एखाद्या माणसाला, तसंच असतं. तर ती त्या राखेतनं सांगते की ह्या माणसाला अमुक माणसाने अमुक गोष्ट केली. मग ती सांगते की बाबा हा माझ्याकडनं हँडल होण्यासारखा आहे का, आहे, हां, तर मी तुम्हाला अमुक उपाय सांगते, हे करा तुम्ही. जर का त्यांनी सांगितलं की नाही मला नाही जमणार, तुम्ही बघा म्हणून. आता तुम्ही म्हणाल की बऱ्याचशा लोकांचा असा संशय असेल की हां, देवापेक्षा भूत काय ताकदवान असतो का, बरोबर ना. मुळात असं आहे की देवापेक्षा भूत ताकदवान कधीच नाही, किंवा वाईट शक्ती ताकदवान कधीच नाही. देव ज्या माणसाच्या माध्यमातून त्याचा प्रतिकार करायचा असतो, त्या माणसाची भक्ती किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की त्या भूताला तो किती हे करणार, किंवा त्या वाईट शक्तीला किती तो हँडल करू शकतो. तुम्हाला तुमची कॅपॅसिटी 50 किलोचं पोतं उचलण्याचे, तुम्हाला 80 तुम्ही नाही उचलू शकणार. पण तुम्ही व्यायाम केला, तुमची तब्येत घडवली, सगळं केलं, तर तुम्ही 80 किलोचं पण उचलाल. बस सेम गोष्ट इकडे लागू होते की त्याच्या वाईट शक्तीची ताकद, त्याची ताकद आपल्यापुढे कमी करण्यासाठी आपली भक्ती वाढवतात आणि मग ते करतात. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आमच्या इथं एक शंकराचं मंदिर आहे बघा, अतिशय सुंदर मंदिर आहे. हेमाडी पंथातलं मंदिर आहे, हेमाडी पंथातलं. त्या मंदिराची प्रसिद्धी एवढी आहे की तिथं घंटेचा घाट आहे, घंटा वाजवतात ते घाट आहे, म्हणजे असं वरती बांधलेल्या घंटा आहेत, त्याला घाट म्हणतात. एवढी त्याची प्रसिद्धी आहे की त्या घंटा वाजवता
त्या घंटेच्या खाली बसलेल्या माणसाच्या अंगामध्ये देखील वारा येतो. त्याचा तो वारा येतो म्हणजे त्याच्यामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश आहे एखाद्याच्यात, तर तो तिथं येणार. बापरे. येणार म्हणजे येणारच. आणि बरं ते करताना पण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्याच पद्धतीने करतात. तिथले जे पुजारी ती लोक करतात सगळं ते. पण हा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी तुम्ही बघू शकता. असंख्य वेळेला बघितलेलं आहे, असंख्य. तुम्हाला त्या पिंडीवर पडलेले जे आपले तांदूळ असतात, हे तांदूळ ती लोक देतात तुमच्या रक्षणासाठी. तुम्ही दाताखाली धरा त्या तांदळांना, रात्रीचे तुम्हाला काही त्रास होणार नाही. एखाद्याच्यात जर का वाईट शक्ती असेल तर मुळात त्या देवळामध्ये तो जाण्यासाठी 1000 नखरे करणार. अक्षरशः लोक त्या उचलून घेताना बघितलेले मी. आणि माझ्या मामाच्या गावापासून अगदीच 6-7 किलोमीटरवरती हे तो मंदिर आहे. मंदिर अतिशय उत्तम आहे आणि खूप जुना, म्हणजे ती शिवलिंग आहे ती खूप जुनी प्राचीन काळी, फार प्राचीन काळ. म्हणजे तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की हे आत्ताचं मंदिर नाहीच आहे, हे फार जुनं मंदिर आहे. आणि ते एवढं प्रसिद्ध मंदिर आहे की आज पण आमच्या इथं लोक तिथं जातात, अजून जातात. हळदी म्हणजे लग्न झालेली जी स्त्री असते, हळदीच्या अंगावरती लवकर वाईट शक्ती प्रवेश करतं असं म्हणतात. हो, लगेच पकडतं. मग ह्या गोष्टी कशा काढल्या जातात? कारण की हळदीच्या अंगामध्ये जर का एखाद्या वाईट शक्तीने प्रवेश केला असेल तर तो निघणं फार मुश्किल असतो. मग तो काढण्यासाठी तो ठिकाण आमचा फार प्रसिद्ध आहे. आणि म्हणजे असा तलाव वगैरे आहे, खूप मोठा मंदिर आहे तिथं. आणि तिथं प्रॉपर सगळ्या गोष्टी आहेत, प्रॉपर. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. कुठे एक्झॅक्टली ते? तुम्ही साधारणतः खोपोलीपासून 40 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर एक पेडली नावाचं गाव लागतं. पेडली. हां. तिथून आतल्या साईडला एक 10 किलोमीटर वीरेश्वर नावाचं मंदिर आहे. ते वीरेश्वर. तुम्ही जाऊ शकता, कधी जाऊ शकता तुम्हाला. हां, आता कधी म्हणजे असं पण नाही की तुम्ही गेल्यानंतर काहीतरी प्रसंग असेल तर तुम्हाला ते, पण एवढा मात्र आहे की तिथं तुम्हाला ती लोक पण दिसतील. कुठली की जी लोक ते करतात, ते समजा पुजारी आहेत तिथले, किंवा तिथले जे काही जी मेन करणारी लोक आहेत ते करतात ती लोक. असं आहे. ती घाट आहे, ती घाट काय असते किंवा काय, किंवा ती लोक पण तुम्हाला ती गोष्ट हे करून देऊ शकतात. आणि असं म्हणजे असं अगदीच सहज असं पोचता येण्यासारखं नाही आहे, फार जंगल विंगल आहे ते जाण्यासाठी. रस्ता आहे, गाडी जाऊ शकते आपली, पण जंगलाचा भाग आहे थोडासा असं. हां, हे असं एवढं उत्तम असं हे आहे. म्हणजे जी लोक म्हणतात ना की बघा, मी तुम्हाला एकदम मोहिते स्पष्ट सांगतो, चांगली बाजू आहे ना तर वाईट बाजू पण आहे. बरोबर. जर का वाईट बाजू आहे ना तरच चांगल्या बाजूला महत्त्व आहे. हो, हे अगदी खरं. लक्षात घ्या. म्हणजे मला काय बोलायचं तुम्ही नीट लक्षात घ्या. सगळ्याच गोष्टी चांगल्या असतील ना तर मग ती चांगली आहे हे आपण कसं मानणार? किंवा सगळ्याच गोष्टी वाईट असतील तर मग चांगलं काय असतं आपल्याला माहितीच नाही पडणार. तसंच असतं. म्हणजे जर का चांगली शक्ती आहे नाही का, याचा अर्थ वाईट शक्ती पण आहे. आणि वाईट शक्ती आहे मग चांगली शक्ती पण आहे. मग ह्या दोघी पण एकमेकांनाच हे करणार. म्हणजे ते साहजिकच तसंच आहे ना, एकच बाजू उचलून धरून कशी जमणार असं आहे. तर हे होते सगळे तुमचे अनुभव. साधारणतः हे असं सगळं आहे बघा. तर मित्रांनो, हे होते मोरे सरांचे अनुभव. आणि अनुभव खूप भयंकर होते. आणि त्यातनं त्यांनी कोकणातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोकणातल्या लोकांच्या कसे स्वभाव तेही त्यांनी सांगितले. ॲक्च्युली ते खूप मनमिळाऊ असतात आणि जेणेकरून ते सगळे अनुभव त्यांचे सांगतात. म्हणजे जे त्यांना वाटतं, जे त्यांना अनुभव आले असतात ते न विचार करता ते सांगतात. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त सांगणारे लोक कोकणातले आहेत असं आपण समजू शकतो. तर सरांसारखं जर तुम्हाला पण आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे तुम्ही क्लिक करू शकता आणि आपल्याला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर यायचं असेल 2 ते 3 दिवसामध्ये तर इंस्टाग्रामची लिंक आपण दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिकडे जाऊन तुम्ही आम्हाला DM करू शकता. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.